Student, last lecture I introduced a linked list as well as what is the difference between linear data structure and non-linear data structure. So linked list is nothing but it is a collection of objects and we call them as a nodes. Okay. And that node is divided into two parts. The first one, that is a data, and the next one is the, we call them as a pointer or also a address. Like here, this is the node, so it contains a data, actual data, and the next one it contains a link means a pointer to the next node, or it is a pointer, it stores address of next node. Like, okay, see here, assume, okay, this is the, this is a, okay, this is a one node, okay, this is another node, okay, and this node having address like 1 2 3, assume this node having address 5, okay, 4 5 6. So here it is, this node contains obviously 12 data, and the link contains address, that is here it contains 1 2 and 3. Obviously here it contains 4 5 and 6. Okay, so it is a linked list. Okay, and linked list, it contains a numbers of node. Okay, so last node of the link means last node contains address, and that is null, means that is the end of the list. Okay, like here it contains a value, and this node is the last or end of the list, so because of it contains null, and that indicates it is a last node. Okay, so uses of linked list. Okay, so the list is actually, okay, you know that a linked list, there is no necessity, okay, that every element in a linked list not required to be continuous. Okay, it is not necessary to be it is continuously or adjacent memory locations. Okay, so the node can be reside anywhere in the memory and linked together to make a link list. ओके, बघा लिंक लिस्टमध्ये जर आपण पाहायला गेलं तर साहजिकच जे काही नोड असतात त्याची काही गरज भासत नाही की ते कंटिन्युअसच पाहिजे जसे अरेमध्ये असतात तसे. ओके, ते मेमरीमध्ये कुठे असू शकतात, मेमरीमध्ये जिथं लोकेशन फ्री असेल, मोकळं असेल, त्या ठिकाणी तो नोड, ओके, घेण्यात येतो लिंक लिस्टमधला, म्हणजे त्याला त्याचा पॉइंटर तिथं तो जोडण्यात येतो. जसं मी मागच्या वेळा तुम्हाला बोललो की समजा, ओके, ही कम्प्युटरची मेमरी लोकेशन्स आहेत. ओके, इथं एक नोड आहे तर ह्याचा पॉइंटर दुसरं कुठं फ्री असेल तिथं इथं येणार. ओके, इथून पॉइंटर पुढचं लोकेशन कुठं फ्री असेल इथे येणार, इथून कुठं फ्री असेल तर इथे येणार. ओके, तर अशा प्रकारे कुठल्याही मेमरी लोकेशन जी फ्री आहे त्या फ्री लोकेशनला, ओके, तो नोड तिथं ती व्हॅल्यू स्टोअर होते, आणि जे पुढचं लोकेशन फ्री असेल त्याचा ॲड्रेस लिंकमध्ये स्टोअर्ड असतो. ओके, सो अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हॅपन, ओके, वी अचीव optimize utilization of the space, or we very greatly, okay, utilize the space of the memory. ओके, मग ह्याच्यामुळे घडतं काय की मेमरीमध्ये जो काही जागा मोकळ्या कुठं आहेत, कुठल्याही जागा मोकळी असेल तर ती आपण वापरत आणू शकतो. पण अरेमध्ये तुम्हाला बोललो, अरेमध्ये कंटिन्युअस जागा मोकळी पाहिजेत. ओके, ते दरवेळेला शक्य होतं असं नाही आहे, कंटिन्युअसच तुम्हाला मिळेल तेवढी जागा, ओके, लगतची जागा मिळेलच ते सांगता येत नाही. पण लिंक लिस्टमध्ये कुठलंही लोकेशन फ्री असेल तर ते ॲटोमॅटिकली तिथून ते लोकेशन घेतं. ओके, नेक्स्ट, लिस्ट साईज इज लिमिटेड टू द मेमरी साईज. ओके, अँड डझंट नीड टू बी डिक्लेअर्ड इन ॲडव्हान्स. लिंक लिस्टची साईज जी आहे, ओके, ती ठरते कशावरती, अरेची आपण साईज ऑलरेडी डिक्लेअर करतो, तेवढे कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स आपण रिझर्व करतो. पण लिंक लिस्टमध्ये तसं नाही आहे. ओके, लिंक लिस्टमध्ये जिथं जोपर्यंत मेमरीचे सगळे जागा संपत नाही, मोकळी जागा जेवढ्या का संपत नाहीत, ओके, तेवढं सगळं कुठलंही जेवढं असेल तेवढं ते तुम्ही लिंक लिस्ट घेऊ शकता. म्हणजे मेमरीज तुमची जी काही आहे, अरेमध्ये काय होतं, कंटिन्युअस मेमरी लोकेशन संपले, म्हणजे जागा आहे पण कंटिन्युअस नाही आहे, मध्ये आहे, तर तुम्ही काम करू शकत नाही. पण लिंक लिस्टमध्ये कुठेही मध्ये जागा असेल तर तुम्ही सगळी तिथपर्यंत वापरू शकता जोपर्यंत जागा सगळ्या संपत नाहीत मेमरीच्या मधल्या त्या.
ओके, त्यामुळे त्या अगोदर तुम्हाला डिक्लेअर करायची गरज भासत नाही. ओके, नेक्स्ट, एम्प्टी नोड कॅन नॉट बी प्रेझेंट इन द लिंक लिस्ट. ओके, लिंक लिस्टमध्ये असं कुठल्या प्रकारचं एम्प्टी नोड नसतो. का नसतो? कारण जर तो एम्प्टी असला, ओके, तर साहजिकच काय होतं की जेव्हा गरज भासेल तेव्हा तो एम्प्टी नोड परत नवीन व्हॅल्यूनं भरण्यात येतो. ओके, किंवा ओके, साहजिकच जो लिंकचा पॉईंटर असेल तो एम्प्टी नोड सोडून पुढच्या ह्याला तो काय होतो, कनेक्ट होतो. लिंक लिस्टमध्ये काय होतं की सरस एम्प्टी नोड नसतो. जसं अरेचं तुम्ही समजा असं दिलं आहे काय की INT AF10 असं दिलं आहे समजा. ओके, पण तुम्ही व्हॅल्यू 6च दिला आहे, इनपुट करताना व्हॅल्यू मात्र 6च दिला आहे. ओके, 10 त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे होतं काय की कम्प्युटरची जी काही मेमरीमधले काय होतात, टोटल 6 लोकेशन्स काय होतात, वापरता येतात, आणि पुढचे उरलेले 4 लोकेशन्स काय होतात, 4 लोकेशन्स मोकळेच राहतात. पण लिंक लिस्टमध्ये काय होतं, लिंक लिस्टमध्ये काय होतं, जशी गरज आहे त्याच्यानुसार पुढचं लोकेशन्स मेमरीचे जे काही सेल्स असतील ते घेण्यात येतात. त्यामुळे लोकेशन्स फ्री राहत नाहीत, की जागा मोकळी राहत नाही. ओके, एम्प्टी नोड काय राहत नाही. नेक्स्ट बघा, वी कॅन स्टोअर व्हॅल्यूज ऑफ प्रिमिटिव्ह टाईप्स ऑर ऑब्जेक्ट्स इन अ सिंगल लिंक लिस्ट. मग लिंक लिस्टमध्ये आपण काय काय स्टोअर करून ठेवू शकतो. लिंक लिस्टमध्ये तुम्ही इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर हे जे काय प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आहेत, ओके, ते जे प्रमुख डेटा टाईप्स आहेत, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, हे डबल्स, ओके, ह्या सगळ्यांच्या आपण व्हॅल्यू जे आहेत त्या आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तसंच ऑब्जेक्ट्स आपण जे पाहिलेत, क्लास आणि ऑब्जेक्ट जो कन्सेप्ट आहे त्याला ऑब्जेक्ट्स, ओके, त्यांची माहिती आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, नेक्स्ट आहे बघा, ओके, वाय यूज लिंक लिस्ट ओव्हर अरे. मीन्स हिअर वी आर understanding the concept of linked list. What is the reason? If means already there is a link, array is the concept. Okay, if the array is available to store more than one element, okay, then what is the necessity to understand the concept of linked list? Actually, the linked list is the advanced version of array. बघा, लिंक लिस्ट म्हणजेच काय, तर अरेचा प्रगत असं जर आपण आवृत्ती म्हणायला गेलो तर ती म्हणजे लिंक लिस्ट आहे. तर काय आहे की साहजिकच अरेमध्ये काय होतं, कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स तुम्हाला लागतात. की लिंक लिस्टमध्ये फक्त काय होतं, कंटिन्युअस मेमरी लोकेशन लागत नाहीत, कारण नोड असतात. नोडचा जो पहिला भाग हा इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि दुसरा भाग पॉईंटर स्टोअर करतो. पॉईंटर म्हणजेच जो पुढच्या नोडचा ॲड्रेस स्टोअर करत असतो. जसं मगाशी मी तुम्हाला दाखवलं, अनेकदा वाटलं सांगेन, हा पहिला नोड आहे समजा, ह्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये तुम्ही काय जे व्हॅल्यू देताय, समजा विद्यार्थ्याचा रोल नंबर आहे 1 दिला तर रोल नंबर, ओके, आणि हा पुढचा नोड आहे. ओके, इथं ॲड्रेस असतो कुणाचा, ह्या नोडचा, म्हणजे ह्या नोडचा ॲड्रेस काय तरी समजा, ओके, 154 आहे, तर इथं 1 5 आणि 4 स्टोअर असतं. इथं साहजिकच व्हॅल्यू असते रोल नंबर, ओके, इथं पुढच्या नोडचा ॲड्रेस इथं असतो. ओके, तर हे अशा प्रकारे लिंक लिस्ट असते. म्हणजे कुठेही मेमरी लोकेशन जिथे फ्री आहेत, ओके, त्याला हा पॉईंटर जो आहे, हा पॉईंटर त्याला पॉईंट करत असतो. ओके, तर बघा, okay, so up to this we use array data structure to organize the element, okay, that are used to be stored elements in the memory. Okay, but however array having some advantage as well as disadvantage. बघा, आतापर्यंत आपण अरेचाच उपयोग केला आहे जे कंटिन्युअस मेमरी लोकेशनला व्हॅल्यू स्टोअर करतं, पण अरेचे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. ॲडव्हान्टेज हेच आहे की अरे बनवणं खूप सोपं पडतं, ही सोपी पद्धत आहे. ओके, ते बनवणं खूप मेमरीमध्ये सहजगत्या व्हॅल्यू आपण एकामागोमाग एक स्टोअर करून ठेवू शकतो. त्यामुळे अरेला हाताळणं, अरे बनवणं खूप सोपं पडतं. ओके, विचार करता लिंक लिस्ट किंवा ट्री, ग्राफ याचा विचार करता. ओके, आणि डिसॲडव्हान्टेज पण त्याची काय आहेत. ओके, तर इथं बघा डिसॲडव्हान्टेज म्हणजेच काय तरी, ओके, लिमिटेशन्स त्याचे काय आहेत बघा, इथे लिमिटेशन्स आहेत बघा त्याच्या अरेचे. ओके, तर काय आहे की जेव्हा आपण एखादा प्रोग्राम करत असतो तर तो प्रोग्राम बनवताना आपण डेटा कशाप्रकारे स्टोअर करणार, म्हणजे जो डेटा स्ट्रक्चर आपण वापरणार आहोत त्याची आपल्याला अगोदर माहिती असायला हवी. म्हणजे कुठला डेटा स्ट्रक्चर त्या प्रोग्रामसाठी योग्य आहे, अरे, लिंक लिस्ट, ट्री, ग्राफ यातला कुठला आहे. ओके, हे आपल्याला जर माहिती असेल म्हणजे आपण प्रोग्राम नक्की आपल्याला काय रिस्पॉन्स देणार आहे, तो कशाप्रकारे प्रोग्राम आपल्याला उत्तर मिळायला हवं. ओके, आणि त्याकरता गरजेचं डेटा स्ट्रक्चर आपल्याला अगोदरच माहिती असायला हवं. ओके, आणि त्यानुसार आपण कधी डेटा स्ट्रक्चरचा वापर करावा. ओके, मग ते काही असेल,
अरे वापरणं, स्टॅक असेल, क्यू असेल किंवा लिंक लिस्ट असेल. ओके, तर तो वापर करावा. ओके, तर बघा लिमिटेशन्स काय आहेत बघा. द साईज ऑफ द अरे मस्ट बी नोन इन ॲडव्हान्स बिफोर युजिंग इट. ओके, इन द प्रोग्राम. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ओके, अरेची साईज आपण अगोदरच काय करतो, डिक्लेअर करतो तो प्रोग्राममध्ये, लाईक INT A ऑफ 100. ओके, INT स्टूड ऑफ 100, कारण INT नम ऑफ 100 असं ऑलरेडीच आपण देत असतो बघा. ओके, INT ओके A ऑफ 10, लाईक म्हणजे आपण ही साईज अगोदरच देतो 10 अरेची. ओके, हे अगोदर देतो आपण. पण असं काही नसतं ना, आपण देतो अगोदर साईज, पण प्रोग्राम रन केल्यानंतर कधी कधी आपण त्या 10पेक्षा कमी व्हॅल्यू पण घेऊ शकतो, 6-7 व्हॅल्यू. मग उरलेले लोकेशन्स मोकळेच राहतात, त्याचा उपयोग होत नाही, लक्षात ठेवा, त्याचा उपयोग होत नाही. ओके, म्हणजे इथं काय होतं की आपण फुकट स्पेस वाया घालवतो, असं होतं. तर हे म्हणजे ही एक लिमिटेशन्स आहे, अगोदर आपल्याला ते डिक्लेअर करावं लागतं. ओके, ऐनवेळी जर तुम्ही ते वाढवता म्हणायला लागलात, की ऐनवेळी प्रोग्राम रन झाल्यानंतर जर त्याची जर काय असेल त्याची साईज वाढवतो म्हणत असाल, अरेची साईज प्रोग्राम रन झाल्यानंतर, तर ते खूप डिफिकल्ट आहे, खूप अवघड आहे, लक्षात ठेवा. ओके, इथे दिलेच बघा, इन्क्रीजिंग द साईज ऑफ द अरे इज अ टाईम टेकिंग प्रोसेस. ह्याला खूप वेळ लागतो. इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल, जवळजवळ शक्य नसल्यासारखंच आहे ते. ओके, टू टू इन्क्रीज द साईज ऑफ द अरे ॲट द रन टाईम. म्हणजे तुम्ही समजा ॲज एक्झाम्पल तुम्हाला स्टुडंटची माहिती भरायची आहे. समजा एखाद्या कॉलेजचं सॉफ्टवेअर आहे आणि तुम्हाला स्टुडंटचे रोल नंबर्स घ्यायचे आहेत. ओके, समजा स्टुडंटचे रोल नंबर्स घ्यायचे आहेत, मग तुम्ही असं प्रकार दिला आहे, INT स्टूड ऑफ 1000 असं समजा. 1000 स्टुडंट्स आहेत असं तुम्हाला अगोदरच वाटते, मग तुम्ही दिलात. पण त्यावेळेस जर संख्या वाढली, 1000च्या पेक्षा मुलसंख्येने वाढली, ओके, तर प्रोग्राम रन झाल्यानंतर तुम्ही त्याची साईज वाढवू शकत नाही अरेची. ओके, हे जवळजवळ अशक्यच असल्यासारखं आहे. पुढे बघा, ऑल द एलिमेंट्स इन अरे नीड टू बी कंटिन्युअस स्टोअर्ड. अरेचे एलिमेंट्स काय लागतात, कंटिन्युअस लागतात. ॲडजस्ट मेमरी लोकेशन, म्हणजे तेवढे कंटिन्युअस मेमरी लोकेशन फ्रीज पाहिजेत. ओके, जर तुम्ही मध्ये कुठेतरी एखादा एलिमेंट इन्सर्ट करत असाल, इन्सर्टिंग एनी एलिमेंट इन द अरे ओके नीड टू बी शिफ्टिंग. जर तुम्ही मध्ये एखादा एलिमेंट इन्सर्ट करत असाल, तर त्याच्या पुढचे एलिमेंट्स सगळे पुढं शिफ्ट करावे लागतात, आणि ही खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे. तेच जर तुम्ही लिंक लिस्टमध्ये पाहायला गेलं तर ते खूप सोपं आहे. का? कारण काय आहे, प्रत्येक लिंक लिस्टमधला नोड जो आहे, प्रत्येक लिंक लिस्टमधला नोड, समजा हे नोड आहेत, हे नोड आहेत, हे ह्याला कनेक्टेड आहे, हा ह्याला कनेक्टेड आहे. समजा तुम्हाला एखादा एलिमेंट वाढवायचं आहे, मध्येच टाकायचं आहे, इथं टाकायचं आहे, तर तुम्ही समजा इथं तो नवीन एलिमेंट्स ॲड केला, तर काय आहे, हा जो इथं पॉईंट करतो आहे तो फक्त इथं पॉईंट करायचा आणि ह्याचा नेक्स्ट ह्याला घ्यायचा. म्हणजे एवढीच अरेंजमेंट तुम्हाला बदलावी लागते. ओके, तुम्हाला काय करावं लागतं, एवढीच अरेंजमेंट बदलावी लागते. मात्र अरेमध्ये तसं नाही, प्रत्येक एलिमेंट्स तुम्हाला पुढं शिफ्ट करावं लागतो. ओके, इथं फक्त आपण लिंकच तेवढी काय करायची, जी लिंक इथं दिली ती फक्त ह्याला द्यायची, की आणि ह्याची लिंक ह्याला द्यायची. सगळं शिफ्टिंगची करायची गरज भासत नाही, लक्षात ठेवा. ओके, इतकं सोपं आहे लिंक लिस्टमध्ये. ओके, तर बघा पुढचं. ओके, सो लिंक लिस्ट ऑब्वियसली कॅन ओव्हरकम ऑल द लिमिटेशन्स ऑफ द अरे. So because of that, okay, most of the people programmers use a linked list. तर बघा त्याचे द रिझन्स काय त्याचे आणि का वापरतात लिंक लिस्ट अरेपेक्षा सुद्धा. इथं पहिलं आहे बघा, इट अलोकेट्स मेमरी डायनॅमिकली तुम्हाला मेमरी अलोकेट करता येते. म्हणजे प्रोग्राम रन झाल्यानंतर तुमची रिक्वायरमेंट किती आहे तेवढीच मेमरी तुम्ही घेऊ शकताय. ओके, अगोदरच ती रिझर्व करायची गरज बसत नाही जशी आरेमध्ये असते. सो ऑल द नोड्स ऑफ द लिंक लिस्ट okay are non-continuously stored in the memory. जसं ह्याच्या अगोदरच बोलते की लिंक लिस्टमधले जे मेंबर आहेत ते एका मागोमाग एक स्टोअर्ड नसतात. ते कुठंही जिथे मोकळी जागा असेल ती जागा नोड म्हणून कन्सिडर करण्यात येते. ओके, सो लिंक लिस्ट टुगेदर विथ द हेल्प ऑफ पॉईंटर. मीन्स लिंक लिस्टमध्ये आपण जर बघितलं, लिंक लिस्टमध्ये साहजिकच मेमरी लोकेशन्स असतात जिथे व्हॅल्यू स्टोअर्ड होतात, आणि पॉईंटरचा उपयोग करतो जो नेक्स्ट जे काही नोड आहे त्याला पॉईंट करतो. ओके, सायझिंग इज नो लॉंगर अ प्रॉब्लेम सिन्स वी डू नॉट नीड टू डिफाईन साईज ॲट द टाईम ऑफ डिक्लेरेशन. मीन्स इन अ लिंक लिस्ट देर इज नो मॅटर ऑफ साईज, मीन्स डिपेंड अपॉन युअर मेमरी. ओके, दॅट बिकॉज wherever there is
a location that is free, okay, that location, okay, it connected to the linked list. ओके, बघा लिंक लिस्टमध्ये जर आपण पाहायला गेलं तर साईजचा मॅटर येत नाही. साईज काय तुमची मेमरी जेवढी आहे, मेमरी संपली की लिंक लिस्टचा एंड होतो. कारण लिंक लिस्ट काय करते, जेवढे का फ्री लोकेशन्स मेमरीमध्ये कुठे कुठे आहे तेवढे ते वाढवू शकते, ती घेऊ शकते. सो लिस्ट ग्रो ॲज पर द प्रॉब्लेम डिमांड अँड द लिमिटेड टू द अवेलेबल मेमरी स्पेस. बघा, जेवढी रिक्वायरमेंट तुमची आहे त्यानुसार ती लिस्ट ग्रो होत जाते, जिथे जिथे मोकळे लोकेशन ते घेत जातं. पण सगळे मोकळे लोकेशन पण संपले ऑब्वियसली तिथे लिंक लिस्ट काय होतं, शेवटी एंड होतो. ओके, तर हे डिफरन्सेस आहेत अरेमधला आणि लिंक लिस्टमधला, म्हणून आपण लिंक लिस्टचा उपयोग करतो.